नमस्कार. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध पक्षातील नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहर प्रमुख प्रताप चव्हाण यांच्याशी. नमस्कार. सोलापूरसह राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकीचा फीवर सध्या चालू आहे. महाराष्ट्रात सेना आणि भाजपची युती आहे, तर काय परिस्थिती राहील सध्या आणि सध्या प्रचार कसा चालू आहे सेना आणि भाजपचा? 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सेना भाजपचे उमेदवार माननीय डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांची उमेदवारी शिवसेना भाजपच्या माध्यमातून फायनल झालेली आहे. परंतु उमेदवाराचा प्रचार करत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि ह्या जिल्ह्याला समन्वयक म्हणून डॉक्टर शिवसेना नेत्या नीलमताई गोरे आहेत, आमचे संप्रमुख तानाजी सावंत यांच्या माध्यमातून सोलापुरामध्ये भाजप सेनेचे संयुक्त बैठका हेरिटेज येथे बैठका झालेल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण शहराची आम्ही बांधणी शिवसेने जिल्हा महेश कोटे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने बांधणी शिवसेनेत झालेली आहे. सोलापुरात 22 नगरसेवक शिवसेनेचे आहेत, 50 नगरसेवक भाजपचे आहेत. यांच्या माध्यमातून संपूर्ण गटप्रमुखाची बांधणी दोन्ही पक्षाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. पालकमंत्री विजय कुमार देशमुख असू द्या, सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख असू द्या आणि त्यांचे भाजपचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून बैठका चालू आहेत. जे सिद्धेश्वर महाराज जे उमेदवार आहेत ते सगळ्या प्रभागामध्ये सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेत आहेत. आणि उद्या आमची एक संयुक्त बैठक होणार आहे. उद्यापासून मेळावे होणार आहेत, बैठका होणार आहेत आणि जाहीर सभा पदयात्रा होणार आहेत. त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आमचे संप्रमुख तानाजी सावंत साहेब सांगितल्याप्रमाणे भाजपपेक्षा 10 पावलं पुढं जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक काम करणार आहेत. राज्यामध्ये आणि देशामध्ये जे कणखर भूमिका घेणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा शिवसेना भाजप एकमताने काम करत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असू द्या, ह्या दोन्ही स्मारकाचं काम शिवसेना भाजपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसने घोषणा केली पण काही केलं नाही. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा विषयसुद्धा प्रलंबित प्रश्न होता, परंतु तो आरक्षणाचा विषयसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मार्गी लावलेला आहे आणि कोर्टातसुद्धा ते टिकलेलं आहे. त्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 50% फी माफीचा असू द्या की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 10 लाखाचं कर्ज असू द्या, ही सुद्धा मराठा समाजातील गोरगरिबांना न्याय मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजातील प्रस्थापितांनी शरद पवार साहेब असू द्या किंवा अशोक चव्हाण असू द्या किंवा पृथ्वीराज चव्हाण असू द्या किंवा अनेक असे प्रस्थापित मराठा समाज नेते लोकांनी गरीब समाजातील लोकांना खेळवत ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि कधीही समाजाकडं लक्ष दिलं नसल्यामुळं ही भाजप सेनेच्या सर्व आपल्या शासनाने आणि नेत्यांनी काम केल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज असू द्या, धनगर समाज, मुस्लिम समाजसुद्धा या भाजप सेनेला मतदान करणार आहे. आणि त्याचप्रमाणे सोलापुरामध्ये आमचे सर्व गटप्रमुखापासून शिवसेना जिल्हा प्रमुखापर्यंत एक दिलाने एक मनाने काम करून हे सुशीलकुमार शिंदे गेले 40 वर्ष या राज्यामध्ये पूर्वी अर्थमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, परंतु त्यांनी काम कुठंही केलं नाही, कुठला उद्योग उभा केला नाही, साधी पिठाची गिरणीसुद्धा उभं केले नाही. त्यामुळं निवडणुकीला आल्यानंतर प्रणिती शिंदे असू द्या, सुशीलकुमार शिंदे असू द्या, फक्त पैसे वाटायचे गोरगरिबांना आणि दलित मुस्लिमांना गृहीत धरायचं आणि निवडून आल्यानंतर हे मुंबईला आणि वडील दिल्लीला जायचं आणि परत 5 वर्ष निवडणुकीला यायचं. ह्या सोलापूर जनता ओळखलेली आहे. त्यामुळं आमचे जयसिद्धेश्वरचे लोकसभेचे उमेदवार भाजप शिवसेनेचे त्यांची आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत यांच्यामध्येच लढत होणार आहे आणि 3 लाखाच्या मताधिक्यानं जयसिद्धेश्वर महाराज आमचे सेना भाजपचे निवडून येणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परत 2019ला पंतप्रधान म्हणून आम्ही बघणार आहे. नाही, प्रकाश आंबेडकर उभारले आहेत, त्याच्यामुळे त्या सुशीलकुमार शिंदे साहेब आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मतविभाजन होऊन त्याचा फायदा युतीला होईल असं वाटतं की? 100% आम्हाला होणार आहे. मतविभागाने होणार आहेत, जेणेकरून दलित मुस्लिमाची जी 100% मतं होतं ते माननीय प्रकाशजी आंबेडकर यांना पडणार आहेत. त्यामुळं त्यांच्यातील ते डिवायडेशनचा फायदा शिवसेना भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज यांना होणार आहे आणि 3 लाखाचा मताधिक्य मी आज तुम्हाला लिहून देतो. गेल्या 5 वर्षात
राज्यात सेना आणि भाजपमध्ये थोडी बेकी होती. सत्तेत असूनही सेना भाजपवर जोरदार टीका करायची. त्याच पद्धतीने गेल्या 2 वर्षात महापालिकेत सुद्धा सेना आणि भाजपमध्ये जी हे होती, विरोधी पक्षनेतेपद सेनेकडे आहे सध्या आणि ती युती झालेली नाही आहे. मग ती बेकी जी झालेली आहे ती या लोकसभेच्या निवडणुकीत कशी तुम्ही घालवणार आहात? 2014ला लोकसभेचे युतीतून निवडणुका झाल्या आणि नंतर विधानसभा आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो. त्यांचे 122 आले, आमचे 163 आमदार निवडून आले. परंतु काम करत असताना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा आम्ही युतीमध्ये सत्तेत असूनसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते. शेतकरी आत्महत्या करत होता, की पाण्याचा प्रश्न आहे किंवा बेरोजगारीना तरुणांच्या नोकरीचा विषय होता आणि मराठा समाज आणि धनगर समाज मुस्लिमाचा आरक्षणाचा प्रश्न होता. उद्धवसाहेबांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, हे प्रश्न सोडवा, की आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना ह्या सर्व समाजाचा रोष आपल्यावर येऊ नये आणि शेतकरी आत्महत्या करतात, शेतकऱ्यांसुद्धा कर्जमाफी केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित करून मुख्यमंत्र्यांकडे या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकालासुद्धा 100 कोटीची मान्यता मिळाली आहे. कोस्टल रस्त्यालासुद्धा 12,000 कोटीचे निधी मंजूर झालेला आणि केंद्रातले सगळे मंजुरी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केंद्रातल्या सत्तेकडून सगळे करून घेतलेलं आहे. त्यामुळं आमचा पक्ष आदेशावरचा, तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब असू द्या किंवा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असू द्या, पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकारी आम्ही शिवसैनिक म्हणून काम करत असताना जे आदेश देतील ते आदेश शिरसंवाद म्हणून काम करतो. आणि जरी महापालिकेसुद्धा आम्ही वेगवेगळे लढवलो आहोत तरीसुद्धा आम्ही पाण्याच्या प्रश्नावर परवाच जिल्हाधिकाऱ्याला शिवाजी सावंत यांच्या माध्यमातून आणि महेश कोटे यांच्या माध्यमातून आम्ही कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे उजनीतून पाणी सोडलेलं आहे. जरी पाऊस कमी झाला, आपल्या जिल्ह्यावर दुष्काळाची सावट आहे, परंतु उजनीचं पाण्याची पातळीसुद्धा कमी झालेलं आहे. परंतु आमचं अनेक वेळा किंवा पालकमंत्र्याकडे विनंती करून जास्तीत जास्त म्हणजे 2 दिवसात तर पाणी मिळावं असे अपेक्षा व्यक्त करणार आहे. आणि सोलापुरामध्ये उन्हाळा कडक आहे, कमीत कमी 43 ते 45 अंश तापमान वाढलेलं आहे. त्यामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि त्यामुळं हे सुद्धा जास्तीत जास्त पाणी सोलापूरला पिण्याचं मिळावं. का तर सोलापुरातली जनता टॅक्स भरते, टॅक्स भरल्याप्रमाणे त्यांना पाणी मिळावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. नाही, काँग्रेसचा असा एक आरोप आहे की गेल्या वेळेस 1.5 लाख मतांनी भाजप उमेदवार निवडून आला, परंतु यावेळेस शाश्वती नव्हती का की त्यांना उमेदवार बदलण्याची वेळ आली? नाही, कसं आहे, भाजपमध्ये लोकशाही पद्धतीनं निवड प्रक्रिया राबवली जाते की जेणेकरून ॲडव्होकेट बनसोडे साहेब 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक कामं केलेले आहेत. त्यांच्यानंतर पक्षाला वाटलं बाबा की एक त्यागी पुरुष आहे आणि लोकांमध्ये चांगले संस्कार रुजवणारे आहेत. PhD त्यांची PhD सुद्धा ते झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता ते पंतप्रधान म्हणल्याप्रमाणे ना खाऊंगा ना खाणे दूंगा ह्या म्हणीप्रमाणे एक चांगला सत्पुरुष जय सिद्धेश्वर महाराजांच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि त्यांची कारकीर्द प्रकाशसाहेब आंबेडकर यांची आणि आमची दोघांमध्येच लढत होणार आहे आणि 3 लाखाचा मताधिक्य आमच्या उमेदवाराला मिळणार आहे. नक्कीच सेना आणि भाजप युतीचा उमेदवार तिथे निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. सत्ताचक्र या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया आणि पुढील भागात पाहूयात अशाच एका मान्यवर नेत्यासोबत. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.